आपल्यासोबत विवाह करतो असे आमिष दाखवून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप एका महिलेने भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यावर केला। परभणीमध्ये आली आहे, कल्याण इथे राहते। संतोष मुरकुटे जे आहेत परभणीचे सध्याचे काय नवनिर्वाचित तुमचे ग्राम जिल्हाध्यक्ष का काही आहेत पदावर, त्यांची आणि माझी भेट जवळजवळ 2018 मध्ये 5-6 वर्षापूर्वी झाली होती कामासंदर्भात। त्यांच्या फायनान्सचं काम होतं, त्या संदर्भात आमची भेट झालेली होती। तर सुरुवातीला त्यांनी फक्त कामासंदर्भातच मला कॉल केलेले आणि मी सुद्धा कामासंदर्भातच बोलली होती। पण त्यानंतर त्यांनी जे माझ्याशी जवळीक साधली, म्हणजे माझ्याशी म्हणे तुम्ही खूप टॅलेंटेड आहात, तुमच्याकडे जे काही टॅलेंट आहे ते आमच्याकडे असलं पाहिजे होतं, तुम्ही आमच्या कंपनीला जॉईन करा, आपण तुम्हाला चांगलं पॅकेज देऊ वगैरे असं। तर म्हटलं मला काही पॅकेजची गरज नाही, मला तसंही तिकडे तेवढं लांब काय यायला जमणार नाही, मी इथेच माझं जॉब कंटिन्यू करणार आहे। तर म्हणे ना तुम्ही एकदा येऊन भेटा तरी। खूप म्हणजे व्यवस्थित बोलत होता तो, चांगलं बोलत होता। मला वाटलं चांगला माणूस असेल कदाचित, म्हटलं एखाद्या वेळेला जाऊन बघायला काय हरकत नाही जर चांगलं असेल तर, म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी म्हणून आलेली। कामासंदर्भातच होतं ते। तर त्यांनी माझ्याशी जे आहे ते कामासंदर्भातलं न बोलता त्यांनी माझ्याशी जे आहे ते अंगलट केलेली आणि माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला। त्या गोष्टीला त्यांना जे आहे विरोध केला होता, त्यांनी तरीही माझ्याशी जबरदस्ती केली आणि मला सांगितलं की याच्या पुढे जर ही कोणाशी वाच्यता केलीस तर मग मी तुझ्या जीवाला धोका पोहोचवेल, तुला काही हानी होऊ शकते, माझे खूप वरपर्यंत हात पोहोचलेले आहेत, माझं कुणी काही करू शकत नाही, किंवा तू जरी काही करण्याचा प्रयत्न केलास तरी तू जाशील पण मला काहीच होणार नाही आहे, तर याची कुठे वाच्यता करायची नाही, माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग वगैरे तुझे पुरावे आहेत म्हणे। तर मी एकच मागणी की ह्या माणसाविरोधात तक्रार दाखल व्हावी, कारण की इथपर्यंत येऊन हा मला फसवतोय, वरून माझ्या जीविताला हानी पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आणि त्याच्याविरोधात कुणीच ऍक्शन घेत नाही। त्याच्याविरोधात ऍक्शन ही घेतली पाहिजे, कारण की हा माणूस बहुतेक बायकांबरोबर असा वागलेला आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत। मी सगळे पुरावे पोलिसांना दिलेले आहेत, पोलिसांना माझ्यासोबत जे जे काही घडले त्याचे पण पुरावे मी दिलेले आहेत, सगळं काही झालेलं, तरी पण पोलीस माझ्यासोबत न्याय करत नाहीये। तर न्याय करावा फक्त एवढीच माझी मागणी आहे। आणि मुंबईतील एका महिलेने आपल्या विरुद्ध केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपामागे गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचेच षडयंत्र कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी रविवारी रात्री परभणीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केला। फायनान्स कंपनीच्या महिला कर्मचाऱ्याने आपणास 1 हप्ता थकल्याबद्दल वारंवार मोबाईल केला होता। त्यावेळी त्या महिलेने आपणास नोकरीची आवश्यकता आहे, नोकरी मिळवून द्याल का अशी विचारणा केली होती। त्यानंतर त्या महिलेचा आणि आपला कदापिही आणि कुठेही संपर्क आलेला नाही, परंतु 4 वर्षापूर्वीच्या त्या चर्चेस महिला कर्मचाऱ्याने हेतुपुरस्पर वेगळं वळण दिले। मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगासह अत्याचार केला या संदर्भात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी केलेल्या तपासणीतून त्या तक्रारीत काहीही तथ्य नाही हे निदर्शनास आल्यानंतर त्याच वेळी पोलिसांनी आपणास क्लीन चिट दिली आहे असे स्पष्ट करतेवेळी मुरकुटे यांनी आता निवडणुकीच्या तोंडावरच त्या महिलेचे परभणीत येऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवणे हा प्रकार म्हणजे राजकीय द्वेषापोटीच आहे। आमदार गुट्टे यांनी आपल्या विरुद्ध पद्धतशीरपणे षडयंत्र रचल्याचं या प्रकारावरून स्पष्ट होते असे मुरकुटे यांनी म्हटले। माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विलास बाबर, ॲडव्होकेट व्यंकटराव तांदळे, विठ्ठलराव रबदडे, माजी नगराध्यक्ष राम प्रभू मुंडे यांच्यासह अन्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। आज जी काही कोणी शीतल गायकवाड नावाची महिला परभणीमध्ये आली होती आणि तिने जे काही माझ्यावर आरोप केले होते, हे आरोप 3 महिन्यापूर्वी त्या महिलेनं नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली होती। त्या तक्रारीची नौपाडा पोलीस स्टेशनचे जे काही पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी पूर्ण चौकशी केली। चौकशीमध्ये काहीच निष्पन्न न झाल्यामुळं मला त्यांनी क्लीन चिट दिली। त्यांनी ते डायरी बंद जे काही करते त्यांचा अहवालसुद्धा मला दिला। यामध्ये मी 1% सुद्धा दोषी नाही। ज्या महिलेनं माझ्यावर आज आरोप केलेत त्या महिलेला मी कधीही प्रत्यक्षात बघितलं नाही, प्रत्यक्षात कधी तिला भेटलो नाही। हे जे काही आरोप आहेत ते पूर्ण राजकीय द्वेषानं माझ्यावर केलेले आहेत। नाही, नेमकं त्या महिलेचं काय मागणं होतं तुम्हाला, की तुम्हाला पैसे मागितले तिने, नेमकं कशामुळे हे आरोप केले?
याच्यामध्ये पैसे मागण्यापेक्षा याच्यामध्ये राजकीय षडयंत्र आहे त्याच्या पाठीमागं. आणि राजकीय षडयंत्र करून मला कुठंतरी राजकीय जीवनातून कौटुंबिक जीवनातून मला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या संतोष मुरकुटे नावाची स्पर्धा संपविण्यासाठी या गोष्टीचा या महिलेमार्फत उपयोग करून घेणं सुरू आहे. नाही, पण ते महिलेचा आणि राजकीय ह्याचा आरोपाचा काय संबंध आहे? नाही, या आरोपामध्ये ज्यावेळेस ती महिला तक्रार करण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनला गेली त्यावेळेस गंगाखेडचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांचा जो काही पी आहे, स्वे सहाय्यक मुंबईमध्ये जो काम बघतो विकास तांबे, तो त्या महिलेसोबत कंटिन्यू माझ्यावर FIR व्हावा म्हणून 8 दिवस प्रयत्नशील होता. त्याच्यामुळं याच्या पाठीमागं राजकीय षडयंत्र आहे आणि या पाठीमागं सर्वस्वी मला कुठंतरी आयुष्यातून उठविण्याचं काम रत्नाकररावजी गुट्टे साहेब करत आहेत. तुम्ही या संदर्भात पक्ष पातळीवर काय सांगितलेलं? पक्ष पातळीवर झाली आहे का चर्चा तुमची? मला ज्या क्षणाला माझ्या विरोधात तक्रार झाली त्यावेळेस मी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, प्रदेश अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब असतील, त्यांच्यासुद्धा हा कानावर घालून त्यांनासुद्धा मी माझी बाजू मांडली की मी यामध्ये 1% सुद्धा दोषी नाही. मग पक्षाकडून काय रत्नाकर गुट्टेंना समज वगैरे देण्यात आली? त्या स्तरावर 100% मला वाटते की समज दिली, परंतु त्यांना समज न आल्यामुळं आजचा प्रकार पुन्हा घडविण्यात आला. नाही, ठीक आहे, राजकीय आरोप आहेत, राजकीय यामागे व्यक्ती आहेत, परंतु या महिलेच्या संदर्भात अत्यंत गंभीर आरोप तुमच्यावर केलेले. हो. मग त्या महिलेवर तुम्ही काय कारवाई करणार आहात का? आता आजपर्यंत जे काही तक्रार मला क्लीन चिट मिळाल्यामुळं हा मी विषय सोडून दिला होता, परंतु आता ही परभणीपर्यंत येऊन पुन्हा मला त्या विषयामध्ये गवण्याचा प्रयत्न होत आहे. मी नक्कीच कायदेशीर सल्ला घेऊन त्याच्यासाठी जे काही करतायत त्या महिलेच्या विरोधात ते नक्कीच करणार आहे.